नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज मी तुमच्यासोबत माझा आजच्या दिवसाचा म्हणजेच गुरुवारचा पूर्ण हा दिवसाचा व्लॉग शेअर करणार आहे. तसा तर प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, पण चला तुम्हाला मी दाखवते आज काय वेगळा करणार आहे ते. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सगळ्यात अगोदर मी लागलेली आहे सकाळच्या कामाला म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर इथे कणिक भिजवून घेते, कारण सगळ्यात अगोदर पीठ मळून ठेवलं तर पीठ भिजतंही चांगलं आणि चपात्याही छान आपल्या सॉफ्ट होतात आणि फुगतात देखील. आणि त्यानंतर इथे मी भाजी कट करून घेतली. बटाटा आणि वांग्याची मला आज भाजी बनवायची आहे त्यासाठी. आणि भाजी कट करून झाल्यानंतर फोडणी वगैरे देऊन घेतली भाजीला. भाजी दुसऱ्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर पोळ्या टाकून घेते. ते चपात्या देखील मी बनवून घेतल्या. बघू शकता एकदम सॉफ्ट आणि प्रत्येक चपाती फुगून तयार होते. तर स्वयंपाक झाला माझा. त्यानंतर टिफिन पॅक केले. टिफिन भरून झाल्यानंतर चहा बनवायला ठेवला. नंतर वंशिकाचा एकटीचा टिफिन राहिला होता भरायचा, ते देखील भरून घेतला. वंशिकाला स्कूलसाठी रेडी पण केलं आणि तिला आज स्कूलमध्ये सोडवायला मलाच जायचं होतं, कारण तिचे पप्पा लवकर गेले त्यामुळे. रोज तेच तिला सोडवायला जातात. तिला स्कूलमध्ये सोडवल्यानंतर मी गेले स्वामी समर्थ महाराजाच्या दर्शनासाठी. दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर घरी आले. घरी येतानाच मी छान असे फुलं पण तोडून घेऊन आले झाडाचे आणि माझी पूजा राहिली होती करायची. देवपूजा करून घेतली. तर बघू शकता इथे माझं उंबरा पूजन करून झालेलं आहे. तर आता इथे उंबरा पूजन झाल्यानंतर माझ्या मिशोवरून काय मी प्रोडक्ट मागवले होते किचनसाठी, तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचे होते. तर ते काल वंशिकाने उघडून बघितले होते. ती आता नाही म्हणूनच हे व्हिडिओ मला करणं पॉसिबल आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर छान असे मी भाज्या स्टोअर करण्यासाठी कंटेनर मागवले होते, स्टोरेज बॉक्स आणि ऑइल डिस्पेन्सर म्हणजे तेल ठेवण्यासाठी देखील ह्या बॉटल्या मागवल्या होत्या. तर छान आहेत प्रोडक्ट आणि त्याची क्वालिटी वाईज एकदम छान आहेत आणि प्राईस पण खूप कमी आहे. तर अगोदर मला अशा पॉलिथिनमध्ये भाज्या ठेवाव्या लागत होत्या, त्याच्यासाठीच मी हे मागवले. तर सर्व भाज्या देखील याच्यात ठेवून घेते.
भाज्या वगैरे याच्यात कंटेनरमध्ये ठेवून झाल्यानंतर मी लागले रोजच्या कामाला, म्हणजे ते क्लिनिंग डस्टिंग करायचं. तर सगळ्यात अगोदर बेडरूममधली क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर फ्रीज पण पुसून घेतला. सर्वात जास्त धूळ येते ते माझ्या फ्रीजवरती. रोज पुसला तरी, दिवसातनं 3-4 वेळेस पुसला तरी ह्या फ्रीजवरती धूळ कुठून येते काय माहिती. तर हे देखील क्लीन करून घेतला मी फ्रीज. त्यानंतर किचनमध्ये पण डस्टिंग करून घेतली, पूर्ण क्लीन केलं किचन तर दिवसातनं 2-3 वेळेस क्लीन होतं तसंही. त्यानंतर भांडी घासून ठेवली होती, ती भांडी लावायची होती. भांडी घासायचा जेवढा कंटाळा येत नाही त्यापेक्षा लावण्याचा येतो मला. तर भांडी पण लावून घेतली आणि गडबडीमध्ये ताट वंशिकाचं होतं ते माझ्याच्याने ती डिश खाली पडली आणि तुटली, थोडीशी क्रॅक झालं. ते की कामं आवरली. त्यानंतर गेले वंशिकाला शाळेतनं घ्यायला. तर तिला घेऊन आल्यानंतर तिला द्यायचं होतं वॉटरमेलनचं ज्यूस बनवून, तेच बनवून दिलं. ती सकाळीच मला सांगितलं होतं, तिने मला ज्यूस बनवून ठेव, पण माझ्याच्यानं ते काय झालं नाही. तर मी तिला नंतर स्कूलमधून आल्यावर ते आता बनवून दिलं. तर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर मी निघाले मार्केटला, कारण आमच्या इथला आठवडी बाजार असतो गुरुवारच्या दिवशी. तर तिथूनच भाज्या वगैरे घेऊन आले मी. त्यानंतर संध्याकाळचे 6:30 झाले होते आणि संध्याकाळच्या दिवाबत्तीचीच टायमिंग झाला होता. तर देवापुढे दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर लागले रात्रीचं जेवण बनवायला. रात्रीचा मेनू तसा आजचा सिंपल होता, मसाले भात कढी असं होतं. तर लाईट पण गेलेली होती इथे. मग काय, खिचडी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर थोडेसे फ्रान्स देखील तळून घेतले, कारण वंशिका पकोडे खात नाही, त्याच्यामुळे तिच्यासाठी फ्रान्स तळले आणि आमच्यासाठी छान असे पालकचे पकोडे बनवून घेतले. तर या ठिकाणी रात्रीचं जेवण माझं बनवून तयार झालेलं आहे. तर छान असा मसाले भात बनवला होता, त्याचबरोबर कढी, पकोडे आणि फ्राईम्स, मस्त असं जेवण करून घेतलं. माझी भांडी वगैरे मी घासले, सगळं किचनवट्टा वगैरे क्लीन केला. त्यानंतर वंशिकाला अभ्यासाला बसवलं, तिचा अभ्यास वगैरे घेतला. म्हणजे ती तिचा मनानेच करते, फक्त लक्ष द्यावं लागतं तिच्यावरती. आणि त्यानंतर इकडे माझ्या भाज्या आणल्या होत्या बाजारातनं, ते तशाच राहिल्या होत्या, कारण आल्यानंतर मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले होते. तर चला म्हणलं भाज्या पण काढून घ्यावा पिशवीमधनं. भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्या. त्यानंतर कोथिंबीर साफ करून घेतली, कारण एकदा जर ती फ्रीजमध्ये साफ न करता ठेवली तर ती तशीच राहते आठवडाभर, आणि ते काय माझ्याच्याने साफ करणं होतंही नाही, निवडणं भाज्या. खूप कंटाळा येतो सुकलेल्या भाज्या निवडायचा, त्यामुळे अगोदरच इथे निवडून घेतल्या. तसं तर दिवसभर खूप बिझी होता आजचा दिवस, पण चला म्हटलं हे काम. सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेतल्या, भाज्यांचा कचरा पण पिशव्यात भरून घेतला. त्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.